गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं जाधव फॅमिलीच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आश्री तर आज आहे आषाढी एकादशी आणि आज आमची मम्मी करतीये. काय करते मम्मी? आज आहे घरात उपवासाच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. काय बेते मम्मी मग आज? शाबूची खिचडी आणि दही आणि रताळी. रताळ्याची खीर. हे उपवासाच्या गोष्टी इतका तो पंचपाकवान बनवते घरात. जायचं आपल्याला बाहेर भैया पटपट पटपट. हा, कुठे जायचंय सांग बघू. बाहेर जायचंय. सांग 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 कुठे जायचंय. सरप्राईज आहे तुम्हाला, डायरेक्ट मी घेऊन जाणार. डायरेक्ट सरप्राईज तुम्ही बघू शकता. येणार एकदम ना तुम्ही माझ्या बरोबर? क्रेझी बनवते आज आमची मम्मी. 1 किलोची खिचडी बनवते. येणार ना तुम्ही माझ्या बरोबर? नाही, असं तुला वाटतं का आम्ही तुला बोलू शकतो? समोर येऊन बोला ना. नाही, माझ्या समोर येऊन. माघारी बोलतोय ना. ए काय चालू आहे तुझं? हे आंघोळ करतोय. इथं हा. जा ना बाथरूम मध्ये. घरी तर आहे बाथरूम. अवघड आहे आता. किती वेळ लागणार आहे मम्मी मग? अजून भूक लागली का? आहे का नाही जेवणा पाण्याची व्यवस्था? किचन मधनं बाजूला हो, दात घासायला. ओय होय 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 ओय होय 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 होय. सुगरणपेक्षा कमी नाही दिसत हं तू. या गोष्टीवरती पाहिला घास मला का निवद आज पण? श्रिया, ऋषी. काहीच मम्मीला फक्त रोशन एकदा बोलला की उकडून बटाट्याची बनव, काय बोलते त्याला, साबुदाण्याची खिचडी. तर मम्मीने लगेच रोशनचं ऐकलं. हे बरोबर चालू आहे का मम्मी? माझं नाही ऐकलं कधी एवढं तू. उकडलेल्या बटाट्याची खिचडी खाल्ल्याशिवाय वाटतच नाही. आषाढी एकादशी आहे. दरवेळेस आपण असा बटाटा तळतो आणि मग शाबूमध्ये ऍड करतो, पण जेव्हा उकडून आपण शाबूची खिचडी करतो ना, तेव्हाच मला तरी असं स्पेशली वाटतं. तुला काय प्रो टिप द्यायची का ज्या लेडीज लोक तुला बघतात त्यांना खिचडी कशी बनवायची त्यासाठी? नाही, माझ्यापेक्षा छान लोक बनवत असतील, असं काही नाही की मला चांगली येते. बाबो सिरियसली. आणि आता ह्याच्यावर पण कमेंट येणार, तुम्ही हात घालून शाबू का टाकताय? कारण आमची मम्मी हात स्वच्छ धुती. हा, स्वच्छता पाळतो आम्ही. तुम्हाला जर का घाण गोष्ट बघायची तर तुम्हाला घाण हात दाखवतो. श्री, गप्रे. हात दाखव तुझे. बोलणं काय बोलू नको. हात दाखव ना. हात सरळ कर पुढे, अशी नक नक उलटी बघा. नाही, सरळ कर अशी सरळ. काय काय येते तुझी नख? हे मम्मी आता मला काय कंट्रोल होईना. हो बघ, मी घेतलं पकड, उघडली. ओय होय होय. कारट्या. म्हणलेलं का नाही, 2 वेळा वाफ लागते त्या प्लेटची. वाफ लागते. मग वाढणार राव, भूक लागली मम्मी. हिथं धरायचं, हिथं धरल्यावर त्याची वाफ हातावर येते. किती वेळा सांगू मी? वाढ ना मम्मी, लवकर वाढ, पटापट वाढ. धर एक पापड खा. नाही नाही नाही, मला मला दे लवकर. अरे दे यार मम्मी, 10 मिनिटं दे 1-2 घास दे. फोन कर त्यांना. हा येते ते 5 मिनिटात आहे, तवर पर्यंत वाढ. फोन कर. श्रिया 5व्या मिनिटात तुझं मला आवरलेलं पाहिजे. हा? बारोसच खाणार आहे. खाऊन दाखव की. एकादशी खाऊन दाखव की पारूस बाहेर. राक्षस प्रवृत्तीचा माणूस तर दरवेळेस सिद्ध करतो का स्वतःला? राक्षस झालोय, मला माफ कर देवा. माझ्या वाटणीचं पुण्य बी तुम्हालाच ठेवा. मी जगजिक्त करून माझ्या आईची सेवा. वाढ चल मग मी आता लवकर. होय मग गो बापरे. वाढ 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 बाबा. खरंच बाबा नको वाढ रे. लवकर वाढ. खरंच मला वाटलं मोठी लवकर दे. तरी सुधारायला पण काय नाही उपयोग. दे ना खरपूस खिचडी पाहिजे ना. मम्मी, मला राग यायच्या अगोदर दे. नाही तर काय करशील? नाहीतर मग मी जाऊन रुसून बसेल आतमध्ये. काय करू शकतो हे सांग. माझ्या समोर काय करू शकतो? आमचा मत्ता खराब नको करू. तुझा पप्पा अजून काय नाही करू शकला, तू काय करू शकतो? जेव्हा पप्पा नाही करू शकले तो हा मुद्दा करून दाखवणार. येस, जा आंघोळ कर. जा. मी माझ्या पप्पांपेक्षा मोठं साम्राज्य बनवणार. अरे बाप ने. देतीस का नाही मम्मी? मी शेवटचं विचारतोय. खरंच डोकं चाललं. शेवटचं विचारतोय. तू देते का नाही? खरंच देतीस का नाही? देतीस का नाही? कढई पुरणा. आता ती जाऊ दे. खिचडी ह्यात काढणार आणि दुसरी खिचडी मी अजून परतणार. प्रकारे आमची सकाळची सुरुवात झाली. आता डायरेक्ट येणार घरी नाश्ता करायला पोर. तुम्हाला सांगतो बघा, आता तिथे गेला मम्मी काय बोलणार. काय गो मी आवाज दिलता? अरे खिचडी परत पण रोशन आणि विजयला कॉल करणार येणार होते ना ते. मला वाटलेलंच तू हे बोलणार, म्हणून मी ऑलरेडी फोन करून ठेवलं. येते तिथे 10 मिनिटात. 2 वेळा मला करायला लागणार आहे खिचडी. कढई पूर्ण झाली यार. तेच तुम्ही खिचडी बघा. कढई पूर्ण झाली आहे बघ. खरंच पूर्ण झाली आहे. अजून तेवढी बाकी. चिडचिड घरचा उपवास म्हणजे डायरेक्ट मेजवानी. काय लावलं ह्याच्यात? कुकर मध्ये पण रताळी. रताळी, खीर बीर एकदम सगळी. माझ्या श्रिया रताळ्यासाठी रताळ्याची खीर. आणि माझ्यासाठी तुझ्यासाठी शाबूची खिचडी. पूर्ण झाली थंड. वदनी कवल घेता नाव घ्या श्रीहरीचे. सहज प्राप्त होते नाव घेता प्रभूचे. जय जय रघुवीर समर्थ.
चालली होती पंढरीची वाट. रोशन पांढरा का घालून आलाय तो आज? रोशन प्रोटेस्ट मध्ये करणार. मस्त 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 बाई नाक म्हणतो. व्हिडिओ चालू आहे म्हणून नाही खरं सांग. ऑन खरं खरं काय तुमची तारीख बी असली सवय असती ना तू. मजा गोडावल्यावर. सवय तू सांग ना गप बसतीनं उन्हावतो सांग मला कसं कॅमेरामॅन ना काय तुला काय मी मग अशीच जेवलो तुम्ही यायच्या आधी. पहिला माणूस आहे डॅ. त्यानंतर जायचं आपण थोडं वृंदावन. हा मला वाटलंच कट झालं. सोमाला हाय बोलायला ब्लॉग मध्ये. इकडे दे फोन दे. मामा आहे मामा इकडे दे. मामा सोमा हाय कर ब्लॉग मध्ये. हाय कर ब्लॉग मध्ये. सांग ना मामा आहे म्हणून. गाईज आमचा मामा आहे गोव्याला असतो. ह्याला जाऊन पटापट फॉलो करा. सटासट फॉलो करा. धरा. रोशन तू खाऊ शकतो रा. तू नुसतं हात नको धरून बसू. स्वीट पोटॅटो गिव्ह मी माय स्वीट पोटॅटो. बोल काय. तुमच्यासाठी कलर चॉईस करायला थांबले बाबा तुम्ही. आम्ही किरकिर आता करता. जिम मधून आलो. हो बघा आमची जिम आहे इथं समोर. मग मम्मीने बोलावलं ते सोफा बघत होते. कुठे आहे ते बघितलेला सोफा कुठे आहे. तो बघितलेला नाही ते बनवून देणार आहे. पण मला हा पण आवडलेला पण ह्याचा कलर आवडला मला. हा हे दोन नाही पण ते तुम्हाला सोफा कम्बेडच भारी होता. तिकडे आहेत बघ दोन. ये ना इकडे. हा कलर कसा वाटतो असा. आहा. हा म्हणत होते का तू. नाही नाही एवढंच आहे का. सोफा कम्बेड कुठे आहे. डायरी नुसतं काढायचं ते बाई घरी जाऊन गाड्यांची. नुकसान हो गया गाइस. भारी नुकसान हो गया. फोन पडला. काय करतोय? चमकलं नाही पाहिजे. स्किन डिफरन्स काय तुझ्याच कोणता प्रॉब्लेम आहे. नाही चमकलं नाही पाहिजे. चमकतं ते. लो मला दाढी मिशा करायचे होते म्हणून मी एवढं दिसतोय. अहो हा सिलेक्ट केलाय पोरांनी. अहो मी आधीच म्हणेल तुला की पप्पांना माहिती काय आवडतं? अगं आमची 3 पोरं तिघांची चॉईस चांगली आहे म्हणून तू आमच्या मम्मी आम्ही चूज केलं तर तुला हवेतच म्हणतोय व्हायच्या आधीच. माय मॉम नोज. काय पाच दिवस नाही मम्मीचे 100K फॉलोअर्स होणार आहे इंस्टाग्रामला तर मम्मीला सोफा आम्ही देणार आहे. पण मम्मी झोपते बेडरूम मध्ये. हा. आलाय का तो दिवसभर बसा सोफ्यावर. की. काळा दिसतं इकडून सगळं. काय शूट करतोय तो. अगं काळच येतोय. मॅटर नाही करत. माणूस मनाने गोर असलं पाहिजे. अरे तुरंत आपण बेडपेक्षा डायरेक्ट एक गादीच घेऊया ना. नाही बेड पाहिजे. पप्पांना विचारलं की म्हणतात बेड नको आणि मला इकडून म्हणतात बेड घ्यायचा. म्हणजे मला तोंडावर पाडा त्यांच्या समोर. दिव्याचा भाव आहे बघा तो देखना. दोन्ही पण राखी बांधायला येते दिव्याला दरवर्षी. हा तो नाही बेड नाही ह्याची काहीतरी तुम्ही कमी सांगितलेली परवा. ह्याची कमी सांगितलेली तुम्ही परवा. ह्याची ह्याची काय घेते आमचे पैसे ह्याची करते काय. ह्याची ह्याची कमी सांगितलेली. मला काय नाही त्याची काहीतरी 8 का 9 सांगितलेली. 9 आणि ह्याची काहीतरी 12 सांगितलेली. घरच्यांबर यायचं म्हणलं ना असंच आहे. आता डायरेक्ट एक बेड एक सोफा आणि डायरेक्ट मग आउटफिट बघा काहीच. हा मला पण वाटलं बेड तेवढं महाग असेल. स्वस्त आहे बेड. नाही, अशी असली तरी चालेल. पोरं झोपत नाहीत बेडवर. झोपून बघ ना. नाही रे सगळी जागा व्यापून जाईल. ते बघ ते बघ आहे का. दाखव. मी पण जर झोपून बघतो. एवढंच पाहिजे. दुसऱ्या
अरे दोघांना शिवा, पुरतोय का बघू दोघांना. पप्पा ओरडतील. दोघं झोपणार ना. तू जसं झोपतो तसं झोप. मी माझ्या खऱ्या पोझिशन मध्ये झोपणार आहे. काय म्हणायचं तुम्हाला ह्या पोरांबद्दल सांगा सांगा दादा. हा पोरं कशी आहेत सांगा. हा, ओके. एवढ्या कम्फर्टेबल झोपू शकतो आम्ही. ती बघ संपटा उठ. काय नाही चला घरी. हा वाला ओके. तो वाला दिव्याला पाठवते आता हा व्हिडिओ थांब. साईज पाहिजे मोठी. अरे माकडा नाही मला तोच आवडलाय. नाही. नको रे भैया एवढा मोठा नाही पाहिजे मला बाबा. नाही मम्मी गप. गप्पे अरे पण मग मी स्वतःचं कामच झोपायचंय. तो मी नेणार आहे माझं जुनं तुम्हाला. मला मग झोपायचं आहे गॅलरीत. तुमची बायको तुमच्या लग्नात दिली की कोण? बायकोकडची तुमच्या. हा? हे कॉन्ट्रोवर्शियल आहे. जर का मी हे बोललो ना. होंडा नको पोरगी द्या मला. हा पोरगी नको. मी परवाच म्हणले मी लग्न नाही करणार. अगं मी तो वाला कसं आहे? नाही मला चल बाहेर चल मी बघते. निघाला का आम्ही फ्रेश होतो. आम्ही जातो जरा. मला त्यानंतर पथकात पण जायचंय. आता आपल्या इकडं लय धूळ असते ना. आवाज बघ हा मी कर्कश. इकडून थांबतो. आपल्या इकडे लय धूळ असते ना. ओरिजिनल अवतारात येतो आम्ही. ते दादांना जातो म्हणा येतो आमच्याकडून मी पप्पांना द्या म्हणा रिजनेबल. चल मी शूट केलं. थोडा एकदम कम जादा करो. दोन्ही गोष्टी घ्यायला लावू ना. परत कुठे घेत बसणार आहे. आता पप्पांसमोर मी बोलत नाही. तूच बोलती. बोल तू. होय जा जा. जातो. बघ आता चष्मा काढतो. काय बघा आता चष्मा 50 रुपये. तो तर माझा पण नाही कुणाचा आहे चष्मा. काय माहिती कुणाचा आहे. हे गो माता हम आपके दर्शन आए हैं. मी तुम्हाला घेऊन आले गोशाळेमध्ये. का मग यायचं असतं. मी येते ना इथं माहिती आहे ना तुला आठवड्यात नाही एकदा. तुम्ही कधीतरी येता. तुम्ही ऐकत नाही माझं. का घेऊन आले पण ते तर सांग. आज आषाढी एकादशी आहे ना. हा मग म्हणलं काहीतरी खाऊ वगैरे घालून येऊ तुमच्या हाताने. मला वाटलं खायला चालते काय. आता तू लाड वगैरे करणार ना त्यांचा. करणार ना. किती प्यारे प्यारे क्यूट क्यूट असतात छोटे छोटे बच्चे खूप असतात इथं बघतो. मला इथं खूप आवडतं. असं समाधान वाटतं एकदम आल्यावर. शांत भारी खूप छान शाळा. तुला काय तिथं आहे म्हणायचं ना एक हे सोडलं होतं एक जणांनी शेतामध्ये. काय ते गाईला वासरू झाल्यावरती नाही का बघ मेल असतं तर ते सोडतात बघ. मेलेलं मुलगा अरे आपल्या 10कीचं सेलिब्रेशन मम्मी इकडे करा घेऊन आली. बघ व्हॉट्स युअर नेम. आनंद सिंग तेडो. बाहुबली मध्ये असं बघ ऍक्टिंग करा. हा हे बघ छोटू. इकडे काय येत होते पण पप्पा डायरेक्ट कृष्ण दिसतात. असं गाय घेऊन आले. कृष्ण भगवान. कन्हैया मेरा भैया. लोक खायला देतात ना मग मागे 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 येतात सगळे. चला छोटी छोटी पिल्लं बघू अजून. हा पिल्ला छोटी छोटी वासरं. तिकडे शेवटचे ती आहेत ना शेवटचं तिथं त्यांना ठेवतात. त्यांना ओ डुंबा आता एकटंच बसले जा. एकटंच बसले ग. ओ गो गोग्या. ओ गुजोन्या. हो मम्मा कुठे मम्मा. त्यागोश तोंडू माझ्या कुंड्यासारखा तोंडू. बिलकुल माझ्या श्रियासारखा तोंडू आहे ग. माझ्या ऋषीसारखा तोंडू आहे. मला पण लाड करा. ते बघ त्याचा कलर बघा. लय गडबड झाली आहे सगळ्यांची खायची. छोटं भांडं पडतं यार. प्लास्टिकची पिशवी टाकायची ना. हे लोक प्लास्टिकची पिशवी खातात. ते भांडे घ्यायला पाहिजे होतं. अरे बाबू तू उशीर आली बाबू. ते बघ डाळ कशी लागली तोंडाला. दाखवा कसं पुढे. माझा फोन धरकी शकतो मला त्या भांडणावर. शोनो तुझी काय शेट काय झालं सोन्या. हात लावू देत नाही. तुझी मम्मा बोलते मम्मा.
पांढरं बघ घाबरतोय बरं का मी. ये बाहेर या. हे काय संचती गोमाता पूजा भवन. ते मंदिर बघ तिथं. कुठे आहे मंदिर? पाय पडा सगळ्यांनी, चला पाय पडा वळीन, चला. मी पण ए काय रे, काय आलं? मला मारत होते. मी नाही चांगलं, ती तिकडे गेली. कसं अटॅक केलं बघू, घाबरला तू? ए ते आगाव आहे, नको 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 नको. श्रिया, ऋषी कसं वाटलं? कसं वाटलं? एकदम प्रसन्न वाटलं. मला असं वाटलं मी काहीतरी एकदम मला स्टार्टिंग पासून थोडं एंडिंग थोडी खराब गेली जरा. माझ्या अंगावरती अटॅक झालाय का गाईचा. मग म्हणजे ते छोटं पिल्लू होतं, पिल्लू काय म्हणतात वासरू होतं, मग ते मला मारत होतं. मी पकडलेलं त्याला असं, मग ते आले म्हणले सोडा सोडा सोडा. बैल होतं बैल होतं. त्यांना तू दोन्ही शिंग पकडल्यामुळे त्याला अजून राग आला. नाही मी त्याला पकडलंच नव्हतं, ते मला मारायला आलं. मग मी त्याला असं पकडलं. नागो माझा बच्चा. त्याला लगेच श्रीकडनं कळलं ह्याचं मन निर्मळ नाहीये. मला काय मला का नाही काही केलं, कारण माझं मन एकदम हळवं आहे. हा चला घरी जाऊ आता आपण. हळव्या मनाच्या तोंडाच्या उपवास त्याच्यामुळे आज शांतता आहे, कोण काय मागणार नाही ना. नाहीतर इथली भेळ. तुझ्या काय म्हणतो माहिती का? तुझ्या म्हणतो काय उपवास भेळ खाऊ आपण, नाही का? हा विजय काय शपथ. आम्ही लय खातो. रिव्ह्यू दे, टेस्ट रिव्ह्यू. 1 to 10 मध्ये 1 to 10. 2 फुटाचं मंदिर एकदम टेकून. किती राहिलं? 8 फूट राहिलं. आता शॉप आहे जवळजवळ 8.75च्या पेक्षा पण कमी. 8.75 पेक्षा, कारण जवळजवळ एवढी जागा एक्स्ट्रा आहे 9 फूट पकडायला. म्हणजे 8.8 फूट आहे. 8.5 फूट मधलं तुझे रेस्ट आहे का असं हात ठेवायचं, तेच असं जवळजवळ की 8 ते काढले 8 होऊन जाईल. 3 सीट तशीच राहणार. जवळ ज्या 2 सीट असतात ना. चला इकडे तुम्हाला दाखवतो. तुम्ही ऐकून घ्या ना माझं. तुम्ही हा ठीक आहे, चला चला. माझा काही प्रश्न आहे. एल शेपच का पाहिजे मंदई हे वाले हा एक या भिंतीला आणि त्याला सोफा कम बेड. अरे कारण हा फुल वाटतो. हा मी बघितलंय लोकांच्या घरी. इकडे माझा आहे का? भारी वाटतो. बरं ऐक ना श्री, हा, मग ते comfort. बोल नाव घे चल जियाचं. ऐका ना, इकडे ऐका ना. हा ऐकतो. तो म्हणतोय तसं ती पलीकडचं नाही असं समज. ती आता हा, हे नाहीच समज. 7 60 आणि 78. बसतंय ना आता बरोबर? बसेल ना व्यवस्थित? ते तर बसणारच आहे. मी विचार करत होतो पुढे किती येते म्हणजे तिथून येताना असं काय लागायचं त्याला चान्स नाही. कसं आहे श्रीचं काम? डेंजर आहे ना? बरं ऐका ना, आता ते म्हणते असं हे आपण हा, एवढी अख्खा hall आहे. दरवाजा- ही जेवढं मंदिराची 2 फूट विड्थ आहे तेवढे तर माणूस बसतो. माणूस बसतो. Logic बघा ना तुम्ही. तुम्ही तिकडे दुसरं सोल्युशन जर बघताय आमरेस्ट संपला विषय. आमरेस्ट तुम्ही ते आमरेस्टची जागा तेवढं गादी कमी करा आणि आमरेस्ट तिथं ऍड करा. आणि माणूस बसायचं सीट एक कमी होणार. एक माणूस कसा कमी होईल बाप्पा? माणूस एवढ्या जागेत बसतो का हो? अरे माप बसलं पाहिजे ना, माप कळलं तुला. आमरेस्ट आपण इथून काढलंय आणि इथं बसवलंय. आणि एवढा माणूस आहे तरी मी बसू शकतो एवढ्या जागेत. एवढा काढले आपण जागा, तिकडे पण बसू म्हणजे शकतो. 3 माणसं दाट वाटत बसायचे. जर आपण एलचा विषय सोडला तर इथे 4 लोक बसतात. 4 आपण लोक एकच कमी होईल ना. पण येलो बंदी इथं बसू शकतात ना लोक. इथं 2 बसतात.
तिथं 3, तिथं 2, तिथं 2, 4. चल हा ठीक बारकी बारकी तर ते 5 लोक ते बसतील. म्हणतात आपण तसं कस्टमाइज करू 1 फूट कमी करून देऊ. काय असलं तरी हा, होतं. म्हणजे एक्झॅक्ट 10 फूट आहे हे त्यातलं किती, हे बोट किती इंच 2 असं? फुटाचं देवर आहे आणि त्या 7 पण 10 तर असेल ना 10. याचं पुढं अरे तू म्हणते का? logic. Clear logic देवर आहे. नंतरच होणार आहे. 2 फुटाचं आणि त्या देवर आहे. बाजूला कुठला म्हणतोय तू? तूच चांगलं मला आवडलं त्यामध्ये ह्या 2 मध्ये चांगलं तर ह्यातला एक फायनल करा नको नको इकडचंच घ्या 10 वाला. पार करते हम्म. अजून एक होतं दुसरं दाखवतो पुढे सरकार 0.5 कर. ऋषी ऋषी श्री तो सांगितलाय मला कलर. तू सांग तुला आवडतोय का? मला आवडतो हा कलर. किंवा घेऊन ते तिचा फोटो आहे का एखादा सोबतचा असं ते तर तुला हे आवडलंय का सोबतचा असेल की म्हणे एक. इकडे बघ काय असं हो मला तो आवडलाय. बोट येतोय तुला पण हेच वाटतंय मला तो आवडलाय. तू सांग. प्रीमियम तू सांग. वाटतोय त्यात आहे ना आणि ते आमरेस्ट आहे थोडंसं असं गोल्डन काहीतरी कलर. मला हा वाईट हाच घे. मम्मी काय बोलते तुला आवडलाय ना नक्की? काय ते कुरकुर नाही ना परत करणार? कुरकुर नाही ना करणार? चला फायनल तोच द्या. तोच होऊन जाईल कलर. तो आता रनिंग मध्ये पण आहे. आज एकादश होते म्हणून मम्मी मला सांगते काय बोल ब्लॉग मध्ये. मी आणि विंकी बसलोय खायला काय गे बगर आणि ती शेंगदाण्याची चटणी आहे सांबर काहीतरी. अवतार अख्खा खराब झालाय आज. दिवसभर लय हेक्टिक होती लय त्रास झाला दिवसभर लय कंटाळा आला का ग. जोरात बोलत तुझ्या बोलण्यावरूनच कळते. बोलण्यावरून कळलंच आहे लोकांना माझे भावना पोहोचले पाहिजे लोकांपर्यंत. तर मग आता मी झोपणार आहे. व्लॉग एडिट करायचं आहे लय टेन्शन आहे. मम्मीला तर काय आमची एडिटिंग येत नाही. आता मला व्लॉग एडिट करायचं आहे सगळं करायचं. हा उद्या कुठं चाललोय आपण? अरे अरे अरे. उद्या आपण ट्रेकिंगला चाललोय. आम्ही चाललोय उद्या फिरायला. ट्रेकिंग एक चांगलं जागा आहे तो येणार व्लॉग. त्याचा पण व्लॉग येणार त्याचा श्री EELIFTS श्री लिफ्ट्स वरती येणार त्याचा व्लॉग. चालतंय. मम्मीचे खूप सबस्क्रायबर वाढवते तुम्ही माझे पण वाढवा. चालते चला बाय बाय. मी खाल्लीच नाही अजून. तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह टेस्ट रिव्ह्यू देतो. रोशन कशी आले मस्त झाली. मी आज चांगला का दिसतोय मला माहित नाही. रोशन दररोज तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा रोशन विजय देवरकोंडा सारखा दिसतो का नाही. हे बघा विजय देवरकोंडा रश्मिका मंदानेचा नवरा. रोशनची रश्मिका मंदाना आहे. रोशनची डायरेक्ट बीप करणार मी आता नाव घेऊन. जी आहे ढोकरी घरी. हा आमचे नेबर्स. चालते बाय बोलून की बाय बाय. बाय बाय. टेक केअर.